सीता यावे दर्शन द्याया हे गडसीधराय आलो तुझे गुणगान गाया गडसीधर आलो तुझं गुणगान गाया तूच करता तूच करविता दीनानाथाच तू माय पिता तुझी भक्ती नाही जायाची रवाया हे गडसीधराय आलो तुझं दर्शन घ्याया हे गडसीधर आलो तुझं दर्शन घ्याया देवा हे गडसीराचा वासी आवड कानाचा वरदास माझ्या शिरावर तप मार लिंबाड्या डोलावर वाट लागल्याने चाला मात्र त्याच वेळाला वाट लागले होते चालायला सकाळचा दिवस गेला होता बाराला उन्हाच्या क्यारात गंगा सुरावरती आंबू जंबू भेटायला विश्रांतीसाठी लागली होती बाबा बसायला सवाळचा दिवस
उतरी बाबा आता बसायला. जसं रे बाबा चौवाचा दिवस गेला 12 चैत्र जसं रे बाबा ऊन दारू लागत होतं. असणाऱ्या गंगाचा रामचंद्र विचार मनाचा केला. असणाऱ्या उन्हाच्या काळात विश्रांती पाहिजे आपण मात्र आता घ्यायला. आंबोजंबूच्या बेटाला विश्रांती लागली होती घ्यायला. एवढ्या तवला वारा लागला होता सुटायला. गंगा सुरावंतीला झोप लागली होती बाबा आता लागायला. जसं रे बाबा झोप लागली होती लागायला. पण त्याला असणाऱ्या आंबोजंबूच्या बेटाला काय लागला शरीर प्रकार मात्र घालायला. सात कोप खाल्ल्याला काळ्या डोंब्या सरपान शाहीर. 8वी खोप खाण्यासाठी त्या टायमाला बेटाला येणं टाकून बेट आवळीत वर लागला होता रे बाबा आता चढायला. बेटेला गेला पहिला वर. बेटेला गेला पहिला वर. पिल्यांचा गलबलाट लागला होयाला. आणि असणारी गंगा स्वरावंती मात्र त्याच वेळेला पिल्यांचा गलबल आणि बेटाचा करकर आवाज बघून गंगा सुरावंती निद्री जागा झाली. वर मार करून लागली होती बाबा आता बघायला. कशाचा बाबा आवाज लागला होयाला म्हणून निद्री जागी झाली. तिकडे तिकडे लागली होती बघायला. असणारा बेट आळप त्याला काळा दांड्या सर्प लागला गंगाला दिसायला मात्र त्याच वेळेला. वर चढून गेला तर गरडाची पिली खाते म्हणून गंगा सुरावंती सर्पाच्या शिपीला धरली. गर गर लागली होती फिरवायला. कोण म्हणते लोध करून ठेवून घेतली. कोण म्हणते घरात फिरलं आणि फेकून दिली त्या टायमाला. आणि असणाऱ्या पिलांसाठी आणण्यासाठी मात्र त्याच वेळेला पाणी खाऊनच्या खाऊन येताना त्या गरडाच्या बाळाला चारा पाणी टोचीत घेऊन शहर वाट लागलं तरी बाबा चालायला. दुसरे बाबा निघून असणाऱ्या आंबोजंबूच्या बेटाला पण नीतीच्या नियमाप्रमाणे असणारी 2 गरुड पक्षाची ती पिली. जसरी बाबा नीतीच्या नियमाप्रमाणे अरे आई बाबा आलं की निघुण्याची जवळ मात्र आता बाजूला. पण त्या दिवसाला गरडाची गरडीच्या टायमाला गरट्यात आली तर मी हातली पिली बाहेर येणार त्या टायमाला. जसरी बाबा हातली पिली बाहेर येणार. अरे कोणा पडलं त्या गरुड पक्षाच्या जोडीला आमची जोराची पिली येतेली आज अशी काल बसल्यात मात्र त्याच वेळाला. एवढ्या बघा वेळ एवढ्या बघा तरी मात्र गरड आणि गरडीवर पिल्ल्या याला बोलत. आजच्या बघा दिवसाला
दसरे बाबा असणाऱ्या काय लागला होता प्रकार मात्र आता सांगायला करण्याची दोन बाळ लागली होती बोलायला माता माऊली सुखाची सवले आजच्या दिवसाला आमची माईबाप तुम्ही नवसा 7 कोप खाल्ल्याने 8वी आमची खोप खायला गेली होती काळ्या डोंग्या सर्पाला धरून फेकून दिले बेटाच्या खालच्या बाजूला ते आजच्या दिवसाला आमची माई बापा म्हणून लागली होती बोलायला दसरे बाबा लागला होता बोलायला असणाऱ्या घरा पक्षाच्या जोडीने बोलणं ऐकलं विचार मनाचा केलं काय लागल्याला शैर प्रकार मात्र आता घडायला काय प्रकार घडलाय बघायला पाहिजे म्हणून गरड आणि गरडी त्या टायमाला बेटावरनं उतरले गंगा सुरावंतीच्या मांडीला डावीकडे आणि उजवीकडे लागली होती बाबा आता बसायला बोलायला लागेला सांगायला लागेला विचार मला हाचा केला आदल्या द्यावा आमच्या पिलाला चारा पाणी खाया मात्र त्याच वेळेला काय सांगू गरडाने गरडी तुम्हाला तुमच्या बेटावरती काळ्या डोंब्या सर्प लागला होता चढायला तुमची पिली चिवचिव लागली होती करायला त्या सर्पाला मी फिरलो घर लोध करून टाकू म्हणून लागली होती बोलायला दसरे बाबा लागले होते असणाऱ्या गरडा पक्षाच्या जोडीला असणारे गंगा सोलावंती बोला मात्र त्याच वेळेला बाई कोणीकडे जेवून आले आमच्या पिल्याचा जीव वाचवले काय संकट पडलं तर सांग म्हणून लागली होती बाबा बोलायला दसरे लागली होती बोलायला असणाऱ्या धर्माच्या लिखीनाने गंगा सोलावंतीनं बोलाय पण घेतला विचार मला हाचा केला काय लागलेली गरडा पक्षाच्या जोडीला मात्र आता बोलायला काय सांगू गे पक्षी तुम्हाला माझ्या संकटाच्या वेळेला तुम्ही सायवलं पाहिजे 7 समुद्राच्या पलीकडच्या बाजूला पिकणार सोनं सरेगाव देव कपसाची बोंड मला आणून दिलं पाहिजे एवढं बोलणं ऐकलं आणि गरडी लागली होती बाबा आता बोलायला अरे बोलायला लागली लागली सांगायला लागली लागली असं लागलं होतं बोलायला असणाऱ्या गंगा सोडव हे गडशिराची फुलली महिमान्यारी हे गडशिराच्या सेवेला मानाचा पुजारी हे गडशिराच्या सेवेला मानाचा पुजारी देवा
रवलंच निशान पुजाऱ्याच्या बाळाला सेवेचा मान सेवा करतो आनंदान दोन्ही हात जोडून दर्शन घेते तुझ्या चरणावरी हे गडशिराच्या सेवेला मानाचा पुजारी हे गडशिराच्या सेवेला मानाचा पुजारी